लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21.44 कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे अशी माहिती कळते। योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करताना हा प्रकार समोर आला। ऑगस्ट 2024 मध्ये योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात झाली। लाभार्थ्यांच्या यादीमध्ये 14,298 पुरुषही घुसले। त्यांना कोणी घुसवलं, छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा, त्याकरता जबाबदार कोण आहे, असे सगळेच प्रश्न निर्माण झाले। आणखी एक म्हणजे धक्कादायक, ते 2,36,014 लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या नावांबद्दल असा संशय आहे की पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावं देऊन लाभ घेतलेला असावा। त्याची छाननी करण्याचं काम सध्या सुरू आहे असं सूत्रांनी सांगितलंय। 14,298 पुरुष योजनेचा लाभ घेत होते असं निदर्शनास आल्यावर आता त्यांचे दरमहा 1,500 रुपये मानधन बंद करण्यात आलेले आहे। पूर्णतः अपात्र असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत कसे घेणार आहे का ते परत, असा सुद्धा प्रश्न आहे। तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी बघूयात। कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली। त्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांनी संकेत दिले। धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे। राज्यामध्ये काही मंत्री यांची गच्छंती होईल अशी जोरदार चर्चा सुरू असताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळा प्रकरणी कोर्टात असलेल्या जनहित याचिकेत क्लीन चिट मिळणं हा निव्वळ योगायोग आहे का, की या क्लीन चिटद्वारे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणं शक्य होईल, अशी चर्चा समोर आली आहे। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यातनं धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे, पण अजून एक प्रकरण बाकी आहे। तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे, त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं, कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही। तर एकूणच अजित पवार यांनी केलेलं हे भाष्य आणि त्यावरनं आता पुन्हा एकदा चर्चा रंगणार। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, एका प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे, दुसऱ्या प्रकरणातला निकाल बाकी आहे। अजित पवारांनी आज दिलेले संकेत, त्यावरनं काय सांगाल? आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे। परंतु त्याच प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली आहे आणि लोकायुक्तांकडची त्यांची जी तक्रार आहे, पिटिशन आहे, त्याच्यावर अजून निर्णय व्हायचा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंजली दमानिया यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जी याचिका उच्च न्यायालयामध्ये होती त्या याचिकाकर्त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे जे आहे ते वकिलांनी योग्य पद्धतीनं कोर्टाच्या समोर मांडलेले नाही। माझ्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत, ते पुरावे कारण याचिकाकर्त्यांना त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल। जे याचिकाकर्ते दुसरे कुणीतरी आहे ते जर सर्वोच्च न्यायालयात जात असतील तर अंजली दमानिया यांना त्याच्यामध्ये इंटरव्हीन करता येणार आहे आणि त्या म्हणाल्यात की जर सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरव्हीन करण्याची संधी मिळाली तर हे सगळे पुरावे ते तिथे देणार आहेत, जे आत्ता त्यांनी लोकायुक्तांपुढे मांडलेले आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांना जर मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला तर मी पिच्छा पुरवेन असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे। आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या कृषी घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे जे ठोस पुरावे आहे, शासकीय अहवाल आहेत, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मी कोर्टापुढे, न्यायालयापुढे
मांडेन आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही हे बघेन असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या बाबतीत ते अत्यंत कॉन्फिडंट आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे पुरावे इतके ठोस आहे की या आधारावर त्यांना या प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळू शकत नाही। त्यामुळे जर अजित पवार अशी वक्तव्य करत असतील तर ती त्यांनी करू नये आणि धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा जर त्यांचा काही विचार असेल तर तो करू नये असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। बातमीपत्राला आता सुरुवात करूया। तर ठिकठिकाणच्या पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पालघरसह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती। दरम्यान रविवारनंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे। 26 जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 3.8 ते 4.7 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्यानं सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सावित्री नदी धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। दापोली आणि मंडणगड तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली असून पुढील 2 दिवसांसाठी हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला अलर्टचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सुरक्षित स्थळी राहावं असा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय। नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे ढोंग लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे। ढोंग प्रकल्पातून कोरडी नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शिरवे, ढोंग, सागळी, वडदे, खादगाव, वडफळी, बिल्दा, डोगवाव, जामदा आणि वाजदा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मावळच्या पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 24 तासात तब्बल 75 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पावसामुळे पवना धरण 86% भरलंय आणि त्यामुळे मावळ तालुक्यातील सिंचनाचा आणि पिंपरी चिंचवडच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। पावसाचा जोर पाहता पवना धरणातून 4970 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तिकडे कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। तर भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। उजनी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा तब्बल 95% पोहोचलाय। त्यामुळे धरणातून 11,600 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विद्युत प्रकल्पासाठी 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर भीमा नदी पात्रात नागरिकांना न उतरण्याचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे 4 फुटानं उघडण्यात येणार आहेत। कोयना धरणात सध्या 42,588 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार असल्यानं सांगली शहरासह सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना तसंच सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्ध्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे यशोदा नदीला चौथ्यांदा पूर आलाय। यशोदा भदाडी ही नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद झालेला आहे।
अल्लीपूर ते अलमडोह मार्ग देखील बंद झालेला आहे, तर गाडेगाव, अलमडोह, सोनेगाव, चांदकी इथली शेती पाण्याखाली गेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची कोसळधार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली होती. परिणामी पिकं माना टाकू लागलेली होती. मात्र आता पाऊस सुरू झाल्यानं पिकांना दिलासा मिळालेला आहे. शहापूर तालुक्यातील कसारा घाटाचं सौंदर्य पावसाळ्यात भरलेलं आहे. डोंगर माथ्यावरून खाली वाहत येणारे फेसाळणारे धबधबे, तर दुसरीकडे उंच दरीतून अधूनमधून पसरणाऱ्या दाट धुक्याची चादर हेच सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. हा संपूर्ण परिसर धुक्यात हरवलाय. हे मनमोहक दृश्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेते. शहापूरची ही दृश्य आहेत. कसारा घाटाचं सौंदर्य आता बहरू लागलेलं आहे. कसारा घाट पाहण्यासाठी पर्यटक देखील इथे मोठी गर्दी करतायत. कसारा घाटातली ही दृश्य आहेत. शहापूरच्या कसारा घाटाचं पावसाळ्यात दरवर्षीच सौंदर्य बहरतं. यावर्षी देखील आता त्याला सुरुवात झालेली आहे आणि हाच कसारा घाट पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतायत आणि या मनमोहक दृश्यांचा आनंद घेत आहेत. तिकडे गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सलग 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि शहरातील अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. शहराच्या अंडरग्राऊंड परिसरात पाणी साचलंय, तर या परिसरातून जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी. गोंदिया जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोंदिया जिल्ह्याला मागील 2 दिवसापासून रेड अलर्ट दिलेले आहे. त्याचप्रमाणे पाहिलं की गोंदिया जिल्ह्यामध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला आहे आणि रात्रीच्या वेळेस पावसाची रिपरिप सुरू होती. आज पुन्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस झालेला आहे आणि गोंदिया जिल्हा हा आज पुन्हा रेड अलर्ट देण्यात आला. पाहिलं की गोंदिया शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. आपण सध्या गोंदिया शहरातील अंडरग्राऊंड या परिसरामध्ये आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साचलेलं आहे आणि लोक आपला जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करत आहेत. गोंदियातील मुख्य रस्ता हा आणि याच रस्त्याने लोकांना येण्या जाणं करावं लागते. मात्र इथे पाणी साचल्यामुळे लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील येत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे आणि त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक ठिकाणी रस्तेही बंद झालेले आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात हा आज रेड अलर्ट असल्यामुळे संपूर्ण दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया.